आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आवडलं? मी बोललो ना, तुमचा आनंद आणला यात. मणी सर, न आवडण्यासारखं काहीच नाहीये. अहो पण कशाला? म्हणजे इतक्या धमकी विसरलात माझी? स्वानंदी, तुम्हाला सगळ्यात जास्त आनंदी मी मशीनवर काम करताना बघितलंय. जे एखादा चित्रकार चित्र काढताना, एखादा गायक गाणं गाताना जसा मंत्रमुग्ध होतो ना, तसं मी तुम्हाला या मशीनवर काम करताना बघितलंय. हे सगळं खरं आहे मनी सर. अहो पण मशीन कशाला? काय उपयोग आहे याचा? खरंच काही बी उपयोग नाही. मला नको आहे. तुम्ही घेऊन जा. माझं एक चुकलं, मी सांगायचं विसरलो. या मशीन सोबत एक बातमी फ्री आली. बातमी की सुजित सरांनी असं ठरवलंय, त्यावर आम्ही काही मार्ग काढलाय आणि लवकरात लवकर तुमच्याकडे काम येणार आहे. पण त्या कामासाठी तुम्हाला मशीन हवी आहे, म्हणून ही मशीन. काय झालं, नाही आवडली का बातमी? मला वाटलं तुम्हाला हे ऐकून, हे बघून आनंद होईल. कसा आनंद होणार आहे मनी सर? माझा अपमान झाला, माझी इज्जत गेली. मी खूप वाईट आहे असं बोलल्या गेलं. स्वतःच्या फायद्यासाठी मी खालच्या थराला गेले, अशी लोक बोलतात. हे ऐकून कुणाला आनंद होईल? आणि आता ही जर का मशीन मी तुमच्याकडनं घेतली ना, लोक हेच म्हणतील, स्वतःच्या फायद्यासाठी मालकाचा वापर करून घेतलाय. हा डाग लागल. हा डाग मला आता नको आहे. स्वानंदी, मी समजू शकतो तुम्हाला आता यावेळी काय वाटतंय, पण आता तुम्ही जे काही बोललात, तुम्हाला जे काही प्रश्न पडले त्याचं कुठलंही उत्तर नाही माझ्याकडे. पण मी तुम्हाला एक शब्द देऊ शकतो की या सगळ्या मागे तुम्ही दोषी नव्हता. मी हे लवकरात लवकर सिद्ध करेन. फक्त मला जरा वेळ द्या. तरी बी एवढं महागडं गिफ्ट नको मला. तुम्ही घेऊन जाय. एक काम करूयात, असं समजा की आम्ही तुम्हाला उसने पैसे दिले, त्यानंतर तुम्ही ही मशीन घेतली. ऑर्डर्स आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील, त्यानंतर हप्ते फेडा. सिंपल. नाही, नको. स्वानंदी, जरा प्रॅक्टिकल विचार करा. तुम्हाला खरंच गरज आहे याची. आणि थँक्यू बरं का. स्वानंदी, एखाद्या गोष्टीसाठी तुमचा होकार मिळवणं खूप मोठा टास्क आहे. बरं, आता हे मशीन आतमध्ये घेऊन जाऊयात का? नको, मी नेते. तुम्ही घेऊन जाल ना? सावकाशात जळ कळेल. एक्सक्यूज मी.
तुम्ही काय करता इथे? हे काय? मॅडम, मनी सरांनी शिलाईचं मशीन गिफ्ट दिलं होतं. ते आत ठेवायला मदत करत होते. जड आहे ना. हॉस्टेलमध्ये पुरुषांना परवानगी नाहीये हे माहिती आहे ना तुला? विचारलं होतंस मला, परवानगी घेतली होतीस का? जरा कौतुक केलं म्हणून लगेच मनाला येईल तसं वागायचं? सॉरी मॅडम, म्हणजे यांची काहीही चूक नाहीये. मीच त्यांना म्हणालो, म्हणजे इनफॅक्ट त्या बोलल्याही होत्या की मी मॅडमची परवानगी घेते. मला घाई होती, एका मीटिंगसाठी जायचं होतं, म्हणून मीच त्यांना म्हणालो की आपण पहिले सोडू, म्हणजे मी जायला मोकळा. हो ना स्वानंदी? सॉरी मॅडम, पुन्हा नाही होणार. मणी सर, तुम्ही गेलात तरी चालेल. मी नेऊन ठेवते आतमध्ये. अहो पण स्वानंदी, स्वानंदी स्वानंदी, स्वानंदी काय झालं? काय होतं तुला? जरा गरगरल्यासारखं झालं. चक्कर आली. मी बरी आहे मॅडम. नाही, हल्ली तुला रोज व्हायला लागले हे असं. मी तर म्हणते डॉक्टरांकडे जाऊन एकदा चेकअप करून घे. तुमच्याकडे पार्टीला जाऊन आल्यापासून हे झालंय. बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे मी सुद्धा त्यांना म्हणालो की डॉक्टरांना दाखवा, पण त्या काही माझं ऐकत नाही. आता तुम्हीच फोर्स करा त्यांना. हो मॅडम, हे टेन्शनमुळे झालं असेल. मी होईन बरी. मी हे आत नेऊन. नाही, तू आराम कर. आम्ही नेतो. मॅडम जाऊयात? मॅडम जाऊयात? किती मस्त वाटतं का हा? अगं असं वाटतच नाही की तू शिवलाय. असं वाटतं मी एखाद्या बुटीक मधून घेतलाय. आणि याची फिनिशिंग पण काय प्रॉपर झालीये. कमाल आहे यार तुझी. हो ना, खरंच खूप मस्त शिवलाय ड्रेस. जसी, तुझा पार्सल आलाय. पार्सल? हा, माझ्यासाठी. बघ. पिंक रॅपर. काही काय तुमचं. जेसी, काय झालं? का घाबरलीस एवढी? हो ना, आणि अशी का ओरडतेस? त्या बॉक्स मध्ये काय आहे? अगं कसलं पार्सल आहे ते? काही पार्सल बिर्सल नाहीये. हिचं झाला ना ड्रेस शिवून. आता लई रात्र झालीये, मला आवरायचंय. तुम्ही निघा, चला झोपात. लई लेट झाले. अगं पण तुझे पैसे? ते उद्याला दे. काही घाई नाही मला. चला. अगं पण मला काही नाहीये. चला. अरे हो, थँक्यू. हा ठीक आहे. गुड नाईट. जेसी, काय झालंय मला सांगणार आहेस का? सगळ्यांसमोर उगाच चर्चा नको म्हणून मी विषय नाही वाढवला. काय आहे या बॉक्स मध्ये? सांगणार आहेस का मला? तू का घाबरली?
चुकीला माफी नाही. मिस जेसी, पत्रकार आहेस म्हणून लय उडायचं नाही. ताबडतोब माफीनामा लिहून द्यायचा. नाहीतर आता खोटं बोट आलंय बॉक्स मधून. पण पुढच्या वेळी तुझं खरं बोट यात असेल. जेसी अगं खोटं बोट आहे. अगं बघ, खरंच खोटं बोट आहे. खोटं आहे हे बोट. तू घाबरू नको. तू अजिबात घाबरायचं नाही. स्वानंदी तुझ्या पाठीशी आहे. आता मला सांग, काय प्रकरण आहे हे? आमदार त्याचं काय? तुला तो आमदार आठवतोय ज्याचे मी सगळी प्रकरण उघडकीस आणली होती? तो आमदार एका अल्पवयीन मुलीशी लग्न करायला निघाला होता. माझ्या कानावर ही बातमी आली म्हणून मी त्या मुलीची काय मजबुरी असेल हे बघायला मी या स्टोरीमध्ये घुसले. आणि जसं मी ह्या स्टोरीमध्ये खोल गेले तसं मला काहीतरी वेगळंच घडलेलं दिसलं ग स्वानंदी. अगं, हा आमदार त्या मुलींशी लग्न करून त्यांना विकत होता. दुर्दैवाने ह्याचे सगळे पुरावे ना माझ्या हाती नाही लागले, पण याचं लग्न मोडण्यात मला यश मिळालं स्वानंदी. आणि तेव्हापासून हा आमदार माझ्या मागावरती. ह्याचाच पिच्छा सोडवण्यासाठी ना मी त्या गावावरून मुंबईला आले, पण ह्याला माझा इथलाही पत्ता मिळाला ग. मी जोशमध्ये येऊन त्या स्टोरीचा पाठलाग केला ग स्वानंदी, पण त्याचा परिणाम हा असा होईल मला माहिती नव्हतं. तू शांत व्हा आधी. अगं, तुला माहितीये आपण भेटलो होतो ढाब्यावरती, तेव्हा त्याचे गुंड माझ्या मागे लागले होते. आणि त्याच रात्रीची ही सगळी गोष्ट आहे. तेव्हा ते लोक मागे लागले. हे जगच उरफाट्याने यायचं आहे बघ. आपण जितकं भलं करायचा विचार करतो ना, तितकाच आपल्या गळ्यात फास येतो. आता आमच्याच गावात बघ ना, आमच्या गावात एक मंगल नावाची मुलगी होती. ती लग्न आधी गरोदर राहिली. ती गरोदर राहिली म्हणून अख्ख्या गावानं तिला वाळीत टाकलं. आणि मी मंगलचा कैवार घेतला म्हणून गाव माझ्या बी विरोधात गेलं. मग तू काय केलंस? काहीच नाही. अगं म्हणजे माझी बाजू सत्याची होती ना, मग मी ठामपणे उभी राहिले आणि अख्ख्या गावाशी लढले. जेसी, तुझी बाजू बी सत्याची आहे ना, मग तू लढायचं आणि नढायचं सुद्धा. हा, मला सांग, त्या आमदाराला नेमकं काय हवंय? म्हणजे तो तुझ्याकडनं काही मागतोय की उगं तुला त्रास देतोय? काय म्हणणं असणार आहे त्याचं? तू वाचलंस ना त्या पत्रात काय लिहिले ते? माफी माग हे म्हणणं आहे त्याचं. तो मुंबईत आलाय ना, आता मुंबईत स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो म्हणून हा सगळा व्याप चाललाय त्याचा. पण हे प्रकरण माझ्या पाठोपाठ इथपर्यंत येईल असं मला नव्हतं वाटलं ग. मग आता तू काय करायचं ठरवलंयस? सवालच नाही. माझं काम आहे अन्यायाला वाचा फोडणं. मी त्या माणसाला घाबरणार नाहीये. त्याला माहितीये मी त्याची सगळी प्रकरण उघडकीस आणलेत. त्याची आमदारकी गेली ह्या आधी, आणि आता तर ना मी त्याची सगळी वाट लावून टाकेन. म्हणून तो मला घाबरवायचा प्रयत्न करतोय, पण मी त्याला अजिबात घाबरणार नाहीये स्वानंदी. जेसी, अगं पण तू पोलिसात का जात नाहीस? तू कायद्याची मदत का नाही घेत? स्वानंदी, मला आणि त्यात त्यानं बुरखा घातला होता. पण जेसी,
जेसी तो माणूस लई डेंजर होता. किती डेंजर असला ना स्वानंदी, तू घाबरू नकोस. आपण ना त्या माणसाला जेसी तो तुला मारायला आला होता. हे प्रकरण ना माझा पिच्छाच सोडत नाहीये. जेसी म्हणूनच म्हणतीये आपण मॅडमला याची कल्पना द्यायला पाहिजे. हे जे काही बी प्रकरण आहे ना ते लई डेंजर आहे. आणि देव न करू पण उद्या जाऊन पुन्हा हॉस्टेलमध्ये कोणी आत घुसण्याचा प्रयत्न केला, तुला मारण्याचा प्रयत्न केला, मॅडम कमीत कमी आपली मदत तर करतील. हे मलाही कळतंय स्वानंदी, पण उद्या ह्या मुलींना सगळं कळालं ना तर ह्या माझ्या अपोजिट उभ्या राहतील आणि मला हॉस्टेलमधून बाहेर काढतील. आणि मला हे अजिबात झालेलं नकोय, कारण हे हॉस्टेल इतकं सेफ ना मला काहीच वाटत नाही. प्लीज तू पण मॅमला सांगू नकोस प्लीज. जेसी कोणत्या लोकांशी वैर धरलाय सगळं. ह्या माणसांना इतकं हलक्यात घेऊ नकोस. अगं त्याची धमकी पण साधी पोकळ वाटत नव्हती. आणि आणि उद्या त्याने तुला काही केलं, तुला काही झालं तर. मला कळतंय स्वानंदी, पण सत्य मांडणाऱ्याला असं घाबरून चालत नाही. अगं मी त्या मुलीबद्दल आज काही लिहिलं नसतं तर त्या मुलीची काय अवस्था झाली असती ह्याचा विचार कर ना तू जरा तरी. मला तुझं पटतंय जेसी, पण अगं ही लई मोठी माणसं आहेत, लई ओळखी असतात यांच्या. अगं कायदा खिशात घेऊन फिरणारी माणसं आहे ती. ह्यांच्या समोर आपला काही ठाव ठिकाणा लागणार आहे का? जेसी मला ना तुझी लई काळजी वाटते. स्वानंदी तू माझी काळजी करू नकोस. चिल राहा, टेन्शन घेऊ नकोस. अगं मी घेईन ना माझी नीट काळजी, आणि तू आहेस ना माझी काळजी घ्यायला. मला काही होणार नाही. गॉगल? रात्रीच्या अंधारात गॉगल लावणारा कोण आहेस बाबा तू? वा, हा मणी इथे काय करतोय? हे हॉस्टेल आहे की स्वानंदीचा दरबार? बघावं तेव्हा हा मणी नाही तर सुजित. कुणी ना कुणीतरी इथे पडलेलंच असतं. मणी सर तुम्ही इथे? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे का? अहो काल रात्री पण तुम्ही फोन केला, मला विचारलं की स्वानंदी तुम्ही ठीक आहात ना, आणि फोन ठेवून दिला. नक्की सगळं ठीक आहे ना? हो हो, मी आता जस्ट एक चौकशी करण्यासाठी आलो होतो मशीन बद्दल. म्हणजे चालवून बघितली की नाही, बरी चालते ना, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी कंपनीतल्या माणसाला पाठवतो. अहो केवढी भारीतली मशीन आहे ती, तिच्यात कसला आलाय प्रॉब्लेम? उलट मला तर भारीच वाटलं. मी 3 तासात एक ड्रेस बी शिवला. तुम्ही ड्रेस शिवला? कधी? कुणाचा? अहो काल रात्री हॉस्टेलवरच्या एका मुलीचा. म्हणजे तिला अर्जंट हवा होता म्हणून शिवून दिला. कमाल. तेवढंच नाही, त्याचे पैसे बी दिले. म्हणजे आमची मॅनेजरीन बाई आहे ना जेसी, तिची कमाल.
ती म्हणाली स्वानंदी कोणाला बी फुकटात कपडे शिवून देणार नाही, तुम्हाला सगळ्यांना तिला शिलाई द्यावं लागेल. मग काय 800 रुपये मिळाले. हॉस्टेलवरची पहिली कमाई. काय झालं, असं बोलता बोलता अचानक थांबलात का? एरवीची गोष्ट असती ना तर ठीक होतं, पण अहो असं नोकरी नसताना 500,000 काही बी व्हायचं नाही. डोक्यावर कर्जाचा एवढा मोठा डोंगर आहे. मला तर लईच टेन्शन आलंय. तथास्तु. तथास्तु. काम मागत होता ना, काम आलंय तुमच्याकडे. काम? अहो अहो कसलं काम? आणि हे काय आहे? हा कॅटलॉग. कॅटलॉग म्हणजे? सांगतो. एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलीचं लग्न आहे. बिग शॉट प्रकरण आहे. त्यांना ब्राईड साठी काही एक्सक्लुसिव्ह कलेक्शन बनवून हवंय आणि त्याची ऑर्डर आपल्या कंपनीला आली. एक एक ड्रेस लाखोंचा आहे, म्हणजे विचार करा ऑर्डर किती मोठी असेल. आणि या कॅटलॉग मध्ये त्या ड्रेस बद्दलचे काही रेफरन्सेस आहेत, तुम्ही बघा. अहो मनी सर, कसलं भारी आहे हे. ह्या ड्रेसवर तर असं वाटतं आकाशातला चांदण्याच लावलंय, नुसतं चमचम. क्रिस्टल आहेत ते. हा म्हणजे तुम्ही जे काय म्हणताय. अहो मनी सर, पण हे मला जमणार आहे का? तुम्ही मुंबईत पण पहिल्यांदाच आला ना, नोकरी पहिल्यांदाच केली, एकट्याने पहिल्यांदाच राहत आहे, तेव्हा नाही विचार केला मला जमेल की नाही जमणार. मग ते सगळं जर सराईतपणे जमवू शकला तर हे क्रिस्टलवर काहीच नाही त्यासमोर. आम्हाला खात्री आहे तुम्हाला जमेल, आणि नाहीच जमलं तर तुम्हाला शिकवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. मनी सर, पण अहो ही कंपनीची ऑर्डर आहे ना, मग कंपनीलाच का नाही देत, मला कशाला? कारण हे फक्त कपडे नाहीयेत. होणाऱ्या वधूने तिच्या स्वतःसाठी स्वतः निवडलेले पॅटर्न्स येते, तिचे इमोशन्स येतात. आणि मग हे जर यांत्रिक पद्धतीने शिवले तर हे कपडे निर्जीव नाही काय वाटणार. आणि यासाठी आम्हाला अशी व्यक्ती हवी आहे जिच्यासाठी समोरचं कापड फक्त फॅब्रिक नसावं. ड्रेस शिवताना तिच्यासाठी फक्त सुई दोरा महत्वाचा नसावा. प्रेम, माया, आपुलकीने तो ड्रेस शिवायला हवा. आणि आता या घडीला आमच्या नजरेत फक्त तुम्ही आहात. मनी सर, पण आपल्यात कशाला व्हायची भांडणं भिंडणं? म्हणजे आपण काही जानू आणि चिंगळे आहोत का? आणि समजा झालीच आपल्या दोघांमध्ये भांडणं, तर मला माहितीये तुम्हाला कसं मनवायचं, तुम्हाला कसा मस्का लावायचा. ठीक आहे, आला तुमचा बनमस्का. 2 चहा पण द्या. हो थांबा थांबा, चहा तरी उद्या. दादा चहा आला. येस. हा, आता या चहा मध्ये ते बुडवून खा. बुडवून? थांबा थांबा, द्या तो चहा इकडे. आता याच्यात बुडवा आणि खा. आवडला? लई म्हणजे लई भारी. मी बोललो ना तुम्हाला, तुम्हाला आवडेल. खा. तुम्ही पण खा. हो मी खातो ना. 1 मिनिट घ्या इकडे. हो. या इकडे या. जमली तुम्हाला मुंबई. मणी सर, तुम्ही त्या ऑर्डर बद्दल मला जास्त काही नाही सांगितलं. काय नाव आहे त्यांचं? नमिता ताई. अहो त्यांच्याबद्दल तुम्ही मला काही बी माहिती नाही दिली. म्हणजे त्या दिसायला कशा आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, म्हणजे कशा पद्धतीचे कपडे घालतात त्या. अहो मला काही बी नाही माहिती, मला लई टेन्शन आलंय. नमिता, कॉल का नाही रिसीव्ह करत आहे हा? कुठे तडमडलाय हा सरपंच देवजाड? अरविंद, मी जाते सुजितकडे, त्याला विचारते हा गॉगल तुझा आहे का,
एकदाच काय ते क्लिअर होईल ना. मला नाही वाटत हा त्यांचा गॉगल असेल, पण मला अजूनही वाटतंय की तुम्ही एकदा सरपंचाशी बोलून बघा. अरे त्याच्याशी बोलायला त्याने कॉल रिसीव्ह करायला हवा ना. अरविंद, पार्टी झाल्यापासून हा सरपंच गायब आहे ना. हो, एकतर तो सणकी माणूस, त्याने काही घोळ घातला असेल तर आपण गोत्यात येऊ. मॅडम मॅडम प्लीज तुम्ही एकदा सरपंचाशी बोलाच. नाही रे, मला नाही वाटत हे सगळं सरपंचने केलंय. सरपंच हॉस्टेलच्या आसपास जरी घुटमळला असता ना तरी मला कळलं असतं. आणि त्याविरुद्ध सुजितला तर मी 2 वेळा पाहिलंय हॉस्टेलमध्ये. मला असं वाटतंय हा गॉगल सुजितचा आहे. अरविंदनी जाऊन विचारते त्याला. दे इकडे. वा, छान आहेत फुलं. बोला. काय हा गॉगल मला देण्याचं कारण काय मला कळलं नाही. का दिलं म्हणजे तुझाच आहे ना. कम ऑन संचिता, तुला माझी टेस्ट चांगलीच माहिती आहे. हा गॉगल आय नो पण हल्ली तुझी टेस्ट बदलली आहे सुजित. एनिवेज, ब्रँडेड दिसला गॉगल. मला वाटलं तुझा आहे म्हणून द्यायला आले तुला. ब्रँडेड? ओ कम ऑन, फर्स्ट कॉपी आहे. अजून तरी हा सुजित सरपोतदार ब्रँडच वापरतो. म्हणजे ही अशी फर्स्ट कॉपी वापरण्याची वेळ अजून तरी माझ्यावर आलेली नाही. अरे हो की फर्स्ट कॉपीच आहे. ऍक्च्युली आपला शेखर आहे ना, त्याने माझ्याकडे आणून दिला. तो म्हणला पडला होता गॉगल साहेबांचा आहे, आणि इतका स्टायलिश गॉगल यूज करणारे साहेब म्हणजे तुझ्या शिवाय कोण असणार ना, म्हणून तुला आणून दिला. नीट बघितलं नाही रे मी, गैरसमज झाला माझा. पण ठीक आहे, तुझा नाहीये ना. सर या दादा. बोलवलं? हो, हा बुके तुम्हाला सांगितलेल्या पत्त्यावर घेऊन जा. ठीक आहे ठीक आहे. या, थँक्यू. बुके कोणासाठी सुजित? कुणी स्पेशल आहे का? चला बाबा, खूप काम आहेत आज. काही झालं की ते स्वानंदीमुळे झालं, हे चित्र जे नेहमी उभं करतेस ना ते चुकीचं आहे. नाही मॅडम, माझा असा काही हेतू नाहीये, पण तुम्ही सगळी परिस्थिती नीट बघा, मग मी जे म्हणते ना ते पटेल तुम्हाला. तुझ्या मनात स्वानंदीबद्दल एवढी अडी काय हेच कळत नाहीये मला. कशावरनं स्वानंदीनेच हे केलं? कशावरनं तिला भेटायला कोणतरी आलं होतं? तुझ्याकडे काही पुरावा आहे? मॅडम मॅडम, स्वानंदीसाठी फुले आणली. या छान. दादा, कोणी पाठवलीत फुलं? सुजित सरांनी. त्यांच्याच ऑफिस मधून आलोय मी. ओ अच्छा. मॅम, मी तुम्हाला हाच विषय समजवायचा प्रयत्न करत होते. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय? पोरींनो, तुम्हाला कळतंय ना काय चाललंय स्वानंदीचं? स्वानंदी, मी येतो. ही ऑर्डर कंप्लीट करताना काळजी घ्या. हो मणी सर. अरे वा, काय टायमिंग यार स्वानंदीचं. दादा आल्या बघा स्वानंदी मॅडम.
खूप सुंदर आहेत ना फुलं. या हॉस्टेलमध्ये गेली 25 वर्ष मी वॉर्डन म्हणून काम करते. हजारो मुली आल्या गेल्या, काहींची लग्न सुद्धा या हॉस्टेलमध्ये झाली आहेत. त्यांची प्रेम प्रकरणं, बॉयफ्रेंड्स सगळं बघितलंय. म्हणजे होणारे नवरे फुल आणि गजरा घेऊन येताना पण पाहिले. पण एवढा महागडा बुके स्वानंदीला थांबवायला हवं. ठीक आहे, नका बोलू. पण आता मी इथे का आले होते हे नाही का विचारणार? नाही विचारणार. मी तुम्हाला याआधी सांगितलं तुमच्यात आणि सुजित मध्ये काय आहे हे मला जाणून घ्यायचं नाहीये. नका विचारू. पण मला सांगायचं आहे ना, सुजित सरांनी दिलेली फुलं मी त्यांना परत करायला आले होते. आणि नुसती फुलंच परत केली नाही, त्यांच्यात आणि माझ्यात मैत्री पलीकडे दुसरं कुठलं बी नातं फुलू शकत नाही हे मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलंय. प्रेमाच्या भावनेनं त्यांनी पाठवलेल्या फुलानं हॉस्टेलवर माझं हसू झालं. पण त्या फुलांपेक्षा माझी सध्याची गरज ओळखून तुम्ही स्वतः माझ्यासाठी मशीन घेऊन आलात, माझी मदत केली. हे माझ्यासाठी लई महत्वाचं आहे. मणी सर, तुमची मैत्री माझ्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला आता आज माझ्याशी काही बोलावं वाटत नाही ना? काही हरकत नाही. ज्या क्षणी तुम्हाला तुमची ही मैत्री हक्काची आणि जवळची वाटेल, तिच्याशी सगळं बोलावं वाटेल, त्या क्षणी मी तुमच्या समोर असेल याची खात्री देते. असं नाही, प्रॉमिस द्या. अहो द्या. थँक्यू. तूच निरोप द्यायचा तुझ्या त्या अति शहाण्या मैत्रिणीला. तिला सांगायचं आमच्या साहेबांच्या विषयी ज्या बातम्या उकरते ना ते बंद करायचं. संतोष, गेट बंद कर. शेरा, हा मॅडम. काय आहे हे? मी तुला आधीच सांगितलं होतं, मी पाऊल ठेवल्या ठेवल्या तुझी छत्री ओपन झाली पाहिजे. सॉरी मॅडम. टॅन होईल मी. हे बघ, साहेबांना सांग मला जे ज्वेलरी सेट्स आवडले त्याच्यावरती मार्किंग करून ठेवलीये. 2 दिवसाच्या आत मला ते घरी हवेत. हो मॅडम. आणि हो, मला जी बॅग आवडली होती ती त्यांच्या शोरूम मध्ये नव्हती, ती पण मला उद्याच्या उद्या हवी आहे. हो. व्हेरी गुड. हे बघ, मला माझ्या लग्नात काहीही कमतरता नकोय. येस मॅम. माझं नारळ पाणी कुठे आहे? आणतो ना मॅडम. पण मॅडम या बॅगा आणि छत्री. व्हॉट? हे मी घेऊ सगळं? आतमध्ये ठेवून ये आणि माझ्यासाठी नारळ पाणी आण. हो मॅडम. जरा कॉम्प्लिमेंट दिली नाही की लगेच मूर्खपणा सुरू यांचा.
मी आजपर्यंत किती मुलींना नकार दिलाय म्हणे, मला आत्ता कळतंय नकार देणं खूप सोपं आहे, पण नकार पचवणं खूप अवघड आहे यार. मी हा विचारच केला नाही कधी म्हणे. नकार दिल्यानंतर त्या मुलींचं काय झालं असेल. खरंच खूप कठीण आहे नकार पचवणं. आपल्या हातात असणारा हात या वाळूसारखा हातातून सुटत जातो. आपण आपली मूठ जितकी घट्ट करतो ना तितकी ती वाळू निसटत जाते आपल्या हातात. म्हण्या बाई, मला खूप हेल्पलेस वाटतंय यार. म्हणजे मला कळत नाही मी काय करू आता. मी काय करू. पाणी घे, रिलॅक्स. रिलॅक्स होऊ. कसा रिलॅक्स होऊ सांग ना म्हण्या, कसा रिलॅक्स होऊ. असं प्रेम आहे स्वानंदीवर आणि आता तिनं मला स्पष्ट नकार दिला. शेवटचं बोलल्यासारखं बोलली यार, की आपल्यात फक्त मैत्री होऊ शकते, याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. पण काय चुकलं माझं. मी तर प्रेम करतोय ना तिच्यावर, मग तिला कळत का नाहीये. तू सांग ना मी काय करू. मी काही करायला तयार आहे, तू सांग मला मी काय करू. सुजित, मग हा नकार ऍक्सेप्ट कर. मी काहीही करेन. नियमात सवलत दिलेली आहे, नियम तोडण्याचा अधिकार नाही दिलेला. त्यामुळे तू मनात येईल तसं वागलीस तर मला नाही चालणार. मॅडम मी सॉरी देते, पण अहो झालं काय. मी काही केलं का. किती वाजले. 11:30. हॉस्टेलचे लाईट्स किती वाजता बंद होतात. 11. मग का नाही झाले. मॅडम मला ना एक अर्जंट ड्रेस शिवायचा होता, तो उद्या द्यायचा आहे, म्हणून मी ड्रेस शिवत बसले होते. हा तुझा प्रॉब्लेम आहे, पण हे असं रोज होणार असेल ना तर मला नाही चालणार. मी परवानगी नाही देऊ शकत. शिलाई करण्याची परवानगी दिली ना, तुझ्यामुळे इतरांना त्रास झालेला मला चालणार नाही. मॅडम फक्त आजची रात्र द्या, म्हणजे अर्जंट काम आहे, अर्जंट ड्रेस शिवायचा आहे, उद्या पोचता करायचंय. मी उद्यापासून मॅनेज करते की. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, आजची रात्र द्या मला. हे असं प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आणून अजिजी करणं बंद कर. याची सवय लागली ना की माणूस कायमचा कमरेतनं वागतो. ही ऑर्डर कशी पूर्ण करायची ही तुझी जबाबदारी आहे. इथे राहायचं असेल तर मी सांगेन तसं वागायचं. नियम म्हणजे नियम, कळलं. गुड नाईट. अगं त्या नमिता मॅडमचा फोन आलाय. हा नमिता मॅडम बोला की. स्वानंदी, उद्या सकाळी शार्प 9 वाजता माझ्या बंगल्यावरती यायचंय. नंतर माझ्याकडे वेळ नाहीये. 9 वाजता. अहो एवढ्या सकाळी का. काही प्रॉब्लेम आहे का. नाही तसं असेल तर आत्ताच सांग, मी ही ऑर्डर लगेच कॅन्सल करते. अगं एक ड्रेस शिवायला तू जर इतका वेळ घेणार असशील तर माझं ब्रायडल कलेक्शन शिवायला किती वेळ घेशील. माझ्याकडे इतका वेळ नाहीये. हा आधीच सांगते. नाही मॅडम, मी येते. सकाळी 9 वाजता ना, मी पोचते वेळेत. एक लक्षात ठेव, जर तू उद्या वेळेत नाही आलीस तर मग ही ऑर्डर विसर, यूच नकोस. नाही मॅडम मी येते की. हॅलो स्वानंदी, स्वानंदी काय झालं. काय म्हणत होती ती नमिता. अगं नमिता मॅडम म्हणत होत्या ड्रेस शिवून सकाळी 9 वाजता बंगल्यावर हजर राहा. जेसी हातात लाईट पण नाही, मशीन पण चालू शकत नाही.
मी एक काम करू शकते, मी पहाटे उठून 3-4 तासात ड्रेस शिवू शकते. ड्रेस शिवून सकाळी 9 वाजता बंगल्यावर पोहोचणं शक्य नाही अगं. जसे काय करू मी आता, ही ऑर्डर पण जाईल का ग माझ्या हातातनं? मनी सरांना काय उत्तर देऊ? मला तर काही बी सूचना झालंय, मला लई टेन्शन आलंय. गई वेडी, असे हातपाय काय काढतेस ग लगेच? थांब आपण काहीतरी जुगाड करूयात. अगं तुझी जादू आहे ना. जादू? कसली जादू? तुझी स्पेशल जादू. अगं जेसी काय बोलतीये, कसली स्पेशल जादू? स्वानंदी स्पेशल जादू. बघ काही सुचतंय का? तुझा मोबाईल दे. अगं तुझा मोबाईल दे. ठीक आहे. अगं काय? जेसी तुला माहितीये, आमच्या गावाकडे लाईट जायची ना, तर आम्ही चिंधीची वात दिव्यात घालून रात्रभर दिव्याच्या उजेडात अभ्यास करायचो. अगं माझ्या लक्षात कसं नाही आलं हे तर लई सोपं आहे. मोबाईल पकड पकड. हो अगं पण करायचंय काय? इकडे गो स्वानंदी थांब बसते. देवी आई, मॅडमला फक्त हा ड्रेस आवडायला पाहिजे. फिटिंगचं काही टेन्शन नाही, फक्त त्यांना आवडायला हवा. हॅलो, हे तुझं टॅलेंट किती ढगळा शिवलायस तू.